नमस्कार मित्रांनो, आपण विभूतिपाद बघतोय. हा विभूतिपाद बघताना त्यातली सूत्र समजून घेतोय. सूत्र समजून घेताना त्यांचे अर्थ समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणाची जोड देखील त्यांना देतोय. आतापर्यंत आपण 42 सूत्र समजून घेतले. आजच्या भागामध्ये आपल्याला 43व सूत्र बघायचं. हे 43व सूत्र ह्याच्यामध्ये महर्षी पतंजलींनी महाविदेहा नावाची एक अवस्था सांगितली. ती नक्की काय आहे, तिचे फायदे काय आहेत का, हे आपल्याला बघायचं. चला हे सूत्र समजून घेऊया. बही अकल्पिता वृत्ती महाविदेहा ततः प्रकाश आवरण क्षय. हे जेव्हा सूत्र आपण समजून घेतोय तेव्हा त्याच्यामधल्या एक एक शब्दाचा अर्थ आपण इथे समजून घेऊया. बही अकल्पिता, बही म्हणजेच काय, तर आपल्या शरीराच्या जे बाहेरच आहे ते म्हणजेच बही. अकल्पिता, अकल्पिता म्हणजेच काय, तर कल्पनेवरती आधारभूत नसलेली. इथे कल्पनेवर आधारभूत नसलेली म्हणजेच काय, तर ती वास्तविकतेवरती अवलंबून आहे. ती स्पष्ट जी गोष्ट घडती त्याच्यावरती अवलंबून आहे अशी वृत्ती म्हणजे चित्ताची एक अवस्था जी महाविदेहा. महाविदेहा म्हणजे काय, तर शरीराच्या बाहेर, विदेहाच्या शरीराच्या बाहेर जी काम करू शकणारी जी शक्ती आहे ती. ततः, ततः म्हणजेच काय, त्यानंतर प्रकाश आवरण क्षय. प्रकाश म्हणजेच काय, तर इथे बुद्धीचा प्रकाश असं आपल्याला लक्षात घ्यायचं. त्या बुद्धीच्या प्रकाशावरती जे आवरण लावलेलं आहे ते क्षय. क्षय म्हणजेच काय, तर ते नष्ट होऊन जातं, ते निघून जातं. या ठिकाणी या महाविदेहा अवस्थेचा परिणाम सांगण्यात आला. एकंदरीतच आपण जेव्हा या सूत्राचा अर्थ समजून घेऊया तेव्हा त्या सूत्राचा अर्थ असा होतो की आपल्या शरीराच्या बाहेर कल्पनेशिवाय चित्ताची वृत्ती यावर धारणा केली तर त्या अवस्थेला महाविदेहा धारणा म्हणतात. आणि ही जी महाविदेहा धारणा आहे त्याच्यावर जर योगी साधकाने संयम साधला तर त्याच्या बुद्धीवरती म्हणजेच बुद्धिरूपी जो प्रकाश आहे त्याच्यावरती काही अज्ञान रूपी अंधकार जमलेला असेल तर तो अज्ञान रूपी अंधकार नष्ट होणार आहे, तो निघून जाणार आहे आणि पूर्णपणे प्रकाश, पूर्णपणे बुद्धी ही त्या योगी साधकाला प्राप्त. यावरून आपण असं देखील म्हणू शकतो की व्यक्तीच्या किंवा योगी साधकाच्या बुद्धीवरती जो अज्ञानाचा पडदा आलेला आहे तो अज्ञानाचा पडदा आता नष्ट होणार आहे आणि त्यासाठी ही महाविदेहा अवस्था ही कारण ठरणार आहे. इथे महर्षी पतंजलींनी मनाच्या दोन अवस्था, चित्ताच्या दोन अवस्था यांचं वर्णन केले. एक अवस्था आहे कल्पित अवस्था. आता कल्पित अवस्था म्हणजे काय, तर मनुष्याचं जे मन आहे ते मनुष्याचं मन शरीराच्या आतमध्ये आहे. मन हे ज्ञानेंद्रिय असतील किंवा कर्मेंद्रिय असतील या सर्वांबरोबर राहून ते काम करत असतं. मात्र कधीतरी असं होतं की व्यक्ती डोळे मिटतोय आणि डोळे मिटून त्याच्या मनात बाहेरचे विचार येतात. ह्याला आपण त्या व्यक्तीचा कल्पना विलास असं देखील म्हणतोय. तो जेव्हा बाहेरचा विचार करत असतो कदाचित ती त्याची स्वप्नावस्था देखील असू शकते. तेव्हा तो या स्वप्नामध्ये असं वर्णन करतोय की मी अमेरिकेत आहे, मी अमेरिकेच्या ह्या रस्त्यांवरती आहे, मी अमेरिकेतल्या त्या मूर्तीच्या इथे उभा आहे. तो एकंदरीतच मी अमेरिकेत कसं जाईल याचा कल्पना विलास जागृत करत असतो. ही झाली त्याची कल्पित वृत्ती. मनाची अवस्था जी कल्पिते तिच्या अगदीच विरुद्ध म्हणजेच अकल्पित अवस्था. ही अकल्पित अवस्था ज्याच्यामध्ये योगी साधक काय करतोय, तर आपल्या शरीराच्या बाहेर जे भौतिक जग आहे त्याच्यावरती तात्पुरते आपले मन, आपले चित्त याची धारणा करतोय आणि त्या ठिकाणी जी अवस्था येते ती म्हणजेच महाविदेहा अवस्था. या महाविदेहा अवस्थेचा फायदा काय होतोय, तर प्रकाशावरती त्याच्या बुद्धीचा जो प्रकाश आहे त्याच्यावरती जे आवरण आहे ते आवरण कदाचित अंधकाराचं आवरण आहे ते पूर्णपणे नष्ट. बघा आपण एखादे उदाहरण घेऊया. जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात त्याच्यामुळे ढग आकाशात आपल्याला दिसतात आणि त्याच्यामुळे काही क्षण आपल्याला आपल्या पृथ्वीवरती अंधकार बघायला मिळते. ढगांमुळे जो सूर्य झाकला गेलाय तो पूर्ण पाऊस पडून झाल्यावरती आपल्याला प्रकाश स्वरूपात दिसायला लागतो. त्याच्यावरती जे ढगांचं आवरण आहे ते पूर्णपणे निघून जातंय आणि आपल्याला तेजस्वी असा सूर्य दिसायला लागतोय, आपल्याला प्रकाश दिसू लागतोय. तसंच एकंदरीत आपण म्हणू शकतो
की आपल्या अज्ञानावरती जे अंधकार रूपी पडदा याचे आवरण आलेलं आहे ते पूर्ण या महाविद्या अवस्थेमुळे निघून जाणार आहे. बघा, एक आपण उदाहरण घेऊया. आपण लग्न समारंभात जातो तेव्हा आपण कधीतरी मागे उभे राहतो. जेव्हा आपण मागे उभे राहतोय तेव्हा आपला नवरी मुलगी किंवा नवरा मुलगा हे दिसतच नाहीये. ते अगदी छोटे छोटे असे आपल्याला दिसू लागतात. आपल्याला काय दिसतं तर आपल्या समोर जे आहे, आपल्या जवळ जे आहे त्या व्यक्ती आपल्याला दिसतात. तिथे ठेवलेल्या आपल्या खुर्च्या दिसतात. मात्र आपण नवरा नवरींना बघू शकत नाही. या ठिकाणी वर आणि वधू यांना स्पष्ट बघण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ते स्पष्ट असे बघण्यासाठी आपण ड्रोनचा वापर करतो. ड्रोन हा कॅमेऱ्यामध्ये सर्व टिपतो आणि मोठ्या पडद्यावरती एकंदरीतच हा लग्न सोहळा कसं आहे त्याचं चित्रण आपल्याला दाखवतो. म्हणजेच लग्न सोहळ्यावरती जे भरपूर लोकांनी पडदा आवरण तयार केले ते आपल्याला ड्रोन हा मोठ्या अवस्थेत दाखवून देतो. तीच झाली या ठिकाणी महाविदेह अवस्था. आज आपण महाविदेह अवस्था आणि तिचे फायदे या 43व्या सूत्रामधून समजून घेतले. अजून बरीच सूत्र या विभूती पादामधून आपल्याला बघायचे, उदाहरणांची जोड त्यांना द्यायचंय आणि हे सूत्र समजून घ्यायचंय. महर्षी पतंजलीने दिलेले ज्ञान आपल्यापर्यंत आपल्याला भिनवायचंय आणि नक्की आपल्या भारतीय योगशास्त्रामध्ये काय सांगितलंय हे समजून घ्यायचंय. मात्र मी ही माहिती तयार केल्या लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला करायचंय काय, तर तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असेल तर लाईक करायचंय. तुमच्या मौल्यवान कमेंट्स, काही प्रश्न असतील तर यासाठी कमेंट बॉक्स खुला आहे. लवकरच भेटूया 44व्या सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.